मित्रांनो, जर आईच्या आशीर्वादावर प्रेम असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. माझे नाव रमेश आहे आणि मी नोकरीसाठी दिल्लीला आलो होतो. माझ्याकडे कोणतेही कौशल्य नसल्यास काम मिळत नव्हती. मी दिल्ली आमच्या गावात मुलांच्या रूमवर राहत होतो. ते सर्व ड्रायव्हर होते आणि त्यांना पगारही खूप चांगला होता. आता मला दिल्लीत जो 5 महिना उलटू गेला होता आणि जवळचे पैसे केव्हा संपले होते त्या सर्वांनी मला सांभा घेतले, पण माझ्या हाती कुठली नोकरी मिळाली नाही. मग त्यात माझ्या एका मित्राला माझी दया आली आणि त्याने मला गाडी चालला शिकल. त्यानंतर त्या मित्राने त्याच्या ओखीव माझी जबाबदारी घेत मला एका बगल्या ड्रायव्हर म्हणून कामाला लावले. माझ्या मित्राने माझी जबाबदारी घेतली म्हणून त्या मालका मला त्यांच्या मुलीचा ड्रायव्हर म्हणून कामावर घेतले. ते खूप श्रीमंत लोक होते. त्यांच्या घरात माणस कमी आणि गाड्या जास्त होत्या. माझ्या व्यथित तिथे आणखी 2 ड्रायव्हर होते. तल्या एकाची ड्युटी मालका सका त्यांच्या फॅक्टरी घेऊन जाणे आणि संध्याकाळी पुन्हा घरी घेऊन येणे अशी होती, तर दुसरीची ड्युटी मालकीन बाहेर कुठे काही काम असेल तर घेऊन जायचे अशी होती. त्यांचा गारमेंट व्यवसाय होता आणि माझी ड्युटी त्यांच्या एकुलते एक मुलीला कॉलेजला आणि क्लासेसला घेऊन जा आणि क्लासेस संपल पुन्हा घरी घेऊन याने अशी होती. ते मोठे बंगत ते तिघे राहत होते. मालकाची मुलगी एका खूप मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये शिक होती आणि मी तिची गाडी चालवा. मी तिला रोज सकाळ कॉलेजला आणि क्लासला सोडा आणि संध्याकाळी पुन्हा बंगल नैन सोडा. अनेकदा ती संध्याकाळी ती मैत्रिणीकडे जायची आणि मी तिला तिथे घेऊन जाच. मी एका खेडे गावात असल्या मला माझ्या इज्जतीची खूप काळजी होती, कारण माझ्या मित्रानेही मला अशी समजू दिली होती की आपण आपले गाव सोडून इथे फक्त पैसा कमला आलो आहोत. त्यामुळे आपले लक्ष फक्त आपल्या कामावर ठेवायचे आणि त्यासोबत प्रत्येक स्त्रीचा आणि मुलीचा नेहमी आदर करायचा. त्यामुळे आजपर्यंत मी मालकाच्या मुली कधीच नजरवर करून पाहिले नव्हते. मालका मुलीचे नाव निकिता होते. तिचे स्वप्न होते की तिला मिस वर्ल्ड बनायचे होते. यात ती वडिलांच्या पूर्णपूर मुलगी होती. पण मी तिशी बोलताना ने खाली मान घालून बोलत असे. माझ्यासाठी म्हणजे मालक आणि मालकीन दोघेही खूप छान आणि दया लोक होते, ज्यांनी मला काम देऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते. मी मालकचा खूप आदर करो, कारण ते दोघेही दया होते. निकिता गाडीत माझ्याशी खूप बोलायची आणि अनेक इकड तिकड गोष्टी सांग, पण मी फक्त मान हलवास. निकिता तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली होती, कारण मालक तिच्या सर्व मागण लगेच पूर्ण करत असे. एकदा निकिताने नवीन कारची विनंती केल्यावर मालकाने तिला लगेच नवीन कार घेऊन दिली. यावर निकिता मला म्हणू लागली की बघा, मी तुमच्यासाठी नवीन कार घेतली आहे. तिचे बोलणे ऐकून मला हसू आले. ती अनेक माझ्याशी अशी मस्करी करायची आणि मन मोकळेपणे बोलाय, पण मी कधीच माझ्या मर्यादा बाहेर गेलो नाही. ती जेव्हा कधी बाहेर फिरायला जायची तेव्हा ती माझ्यासाठी नक्की काहीतरी खरेदी करायची. माझ्या बहिणीचे लग्न ठर होते हे तिला माहीत होते. ती माझ्या बहिणीसाठी काही ना काही खरेदी करायची आणि म्हणायची की ही ती लग्नासाठी आहे आणि ते गावाला पाठव द्या असे म्हणायची. तिच्या सवय आणि वागणे मी तिच्यावर खूप प्रभावित झालो, पण मला कुठे माहीत होते की ही निकिता एक दिवस माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल हे मला फारसे माहीत नव्हते. अगदी लहान वयात निकिता लग्न ठर होते आणि ती तिच्या आत्या घरी जाणार होती. निकिता अनेक कार मत तिच्या मैत्रिणी बोलाय, त्याती हो नव नाव याची, पण मी तिला कधी समजू दिले नाही की मी ते एक प्रयत्न करत आहे. मी माझे लक्ष माझ्या ड्रायव्हिंगवर ठेवा आणि एकही दिवशी अचानक मालक आणि मालकीनला अमेरिका जावे लागले, कारण मालकाचे मोठे भाऊ अमेरिकेत राहत होते. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्यांना आपल्या भावाला त्या शेवटचे क्षणी पाचे होते. निकिताची परीक्षा आली होती म्हणून त्यांनी त्यांच्या एकुलते एक मुलीला घरी एकटे सोडले. निघताना मालका माझ्या खांद्यावर त्यांच्या मुलीची जबाबदारी सोप की निकिताला कॉलेजमध्ये नेण्याचे आणि याचे काम मी पूर्ण जबाबदारीने करावे आणि मी तिची पूर्ण काळजी घ्यावी, कारण त्यांच्या जवळ काम करून मला तर 2 वर्ष पूर्ण होणार होती. त्यामुळे त्यांचा माझ्यावर अधिक विश्वास बसला होता. मालका माहीत होते की मी कधीही त्यांच्या मुलीकडे आजपर्यंत चुकीचे नजरेने पाहिले नाही. मालक
आणि मालकीण 2 महिन्यासाठी अमेरिका गेले आणि त्यांच्या मागे पूर्ण जबाबदारी घेऊन मी माझे काम करू लागलो. माझे लहान बहिणीचे MAचं शिक्षण चालू होते आणि आता तिचे शिक्षण पूर्ण होणार होते आणि मालक इथे नसल्यामुळे मला कामावर लवकर सुट्टी मिळाली, कारण निकिता कॉलेजला जाऊन आल्यावर घरी असाय काही. व 7-1 महिना निघून गेला आणि मालका मोठा भाऊ आयुष्याची लढाई हरला. त्या रात्री मला निकिता फोन आला आणि ती म्हणाली की माझी तब्येत ठीक नाही, कदाचित मला डॉक्टरकडे जावे लागेल. निकिताचे हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि विचार करू लागलो की संध्याकाळच्या वेळ बंगला आत जाणे योग्य नाही. पण निकिता आजारी असले मी तिला एकटी सोडू शकत नव्हतो. सुलतानीनाने ती दुखात होती आणि तिचे पोटही खूप दुखत होते. मी रात्रभर तिच्या सोबत राहिलो आणि तिची काळजी घेतली. तिला खूप ताप आला होता आणि ती रात्रभर शुद्धी नव्हती. मी रात्रभर तिच्या जवळ बसून राहिलो आणि सकाळ जेव्हा तिला थोडे बरे वाटू लागले तेव्हा मी माझ्या रूमवर जाऊन आंघोळ करून पुन्हा बंगल आलो आणि नीला घेऊन तिच्या कॉलेज गेलो, कारण तिचे पेपर चालू होते. दिवस खूप वेगाने जाऊ लागले होते आणि आता निकिताच्या तब्येत बरी नव्हती. ती खूप हरवलसारखी वाटत होती. मला वाटलं कदाचित ती तिच्या आई वडिलांच्या आठवणी नाराज झाली असेल, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे मला कसे कळेल. मालका आपल्या भावाच्या मुला सोबत 1 महिना घालवणे, मालकी 2 महिन्या पुन्हा आपल्या मायदेशी आले तेव्हा त्यांना पाहून मला खूप आनंद झाला. पण त्या क्षणी माझ्या पाया खालाची जमन सरक जेव मालका शेजारी पडले, काठी उचल आणि मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. ते मला शिवाही देत होते. त्यासोबत त्यांनी मला मारणे चालू ठेवले होते. माझ्याकडून काय चूक झाली हे मला समजू शक नाही. माझे मालक एवढे रागत होते की ते माझे काहीच ऐका तयार नव्हते आणि जेव्हा मला प्रकार कळला तेव्हा मला माझ्या डोक्यावर आभाळ कोससारखे वाटत होते. मी निकितावर जबरदस्ती केल्याचा आरोप निकिताने माझ्यावर लावला होता आणि आता ती गरोदर आहे असे ती म्हणत होती. तिला माझ्यापासून काही धोका निर्माण झाला असता या भीती. फोनवर तिने ती आई वडिलांना काही सांगितले नाही असे ती म्हणत होती. यावर मी अचरने निकिताकडे पाहिले, जी खूप निर्लज्जपणे खोट बोलत होती. मला वाटत होत की निकिता खूप साधी आणि निरागस आहे, पण तिने माझी संपूर्ण इज्जत नष्ट केली होती. कारण जर एखादा तरुण मुलाला त्या मालकाकडून त्याच्या मुलीसमोर बेदम मारहाण केल्यावर त्या मुलाची इज्जत काय राहणार. मालक म्हणजे ऐका अजिबात तयार नव्हते आणि निकिता ती खोटेपणापासून मागे हटा